नमस्कार मंडळी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री कोण होणार राज्याचा, यावरून प्रचंड राज्यात रस्सीखेच सुरू आहे। म्हणजे खरं तर भाजपला अगदी पुरेसं संख्याबळ मिळालेलं आहे, म्हणजे अगदी 130-135च्या वर आहेत। त्यामुळे अपेक्षित हेच आहे की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, पण शिंदे गट काही ऐकायला तयार नाही। अगदी प्रेशर टॅक्टिक्स सुरू केल्यात त्यांनी, जाऊन महाआरती केली की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी। आणि इकडे पुण्यातही दगडूशेठला शिंदेच्या कार्यकर्त्यांनी महाआरती केली। थोडक्यात शिंदे गटाची अपेक्षा आहे की आमच्या साहेबांच्या नेतृत्वात जर राज्यात एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे महायुतीला, तर मग आम्हाला ती संधी मिळावी, बिहार पॅटर्न राबवला जावा अशी ती मागणी आहे। पण अजून भाजपकडनं कुठलाही त्या ग्रीन सिग्नल मिळत नाहीये किंवा रेड सिग्नल, कुठलाच वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतंय भाजप। थोडक्यात भाजप शिंदे गटाच्या दबावाखाली येत आहे का, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज पुण्यातले खासदार मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री, आज अमित शहांना भेटले। आपल्याला माहिती आहे भाजपचे 2 नंबरचे नेते आहेत, मोदींनंतरचे ते सगळं महाराष्ट्राचा पुढचा निर्णय घेणार आहेत असंही सांगितलं जातं। महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार, म्हणजे देवेंद्र फडणवीस होणार, एकनाथ शिंदे होणार की अजित पवारांना संधी दिली जाणार अचानक। ह्या भेटीला जलिती वर करणे सदिच्छा भेट वाटत असली, मुरलीधर मोहोळ यांना निवडलेले अमित शहांनी या इलेक्शन नंतर आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातनं ते एकमेव खासदार निवडून आले होते। तसे उदयनराजे होते पण ते बाहेरनं आलेले होते, आणि हे एकमेव भाजपचे खासदार होते, संघ परिवारातनं आलेले आहेत आणि मूळचे भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांना डायरेक्ट पहिल्याच टर्ममध्ये थेट केंद्रीय गृह राज्यमंत्रीपदाची, पुन्हा केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्याची संधी मिळालेली। आणि आता ते सध्या थेट अमित शहांच्या अंडर तिथं मंत्रालयात काम करतात, सहकार मंत्रालयात। सहकारातलं जे साखर पट्ट्याचं सेक्शन आहे, साखर कारखानदारी, याची जबाबदारी त्यांचं मंत्रालय सांभाळतात। अर्थात निर्णय अमित शहाच घेतात, पण कुठला निर्णय घ्यायचा कुठला नाही, महाराष्ट्र संबंधीचं जे काही माहिती आहे, इन्फो आहे, फीडबॅक आहे, तो सगळा मुरलीधर मोहोळ यांच्याकडनंच दिला जातो अमित शहांना। थोडक्यात महाराष्ट्रातून सध्या फडणवीस तर आहेत, चंद्रकांत दादा आहेत अमित शहांच्या जवळचे, त्यानंतर आता हे नवीन युवा नेतृत्व जे मुरलीधर मोहोळ अमित भाईंच्या जवळ आहे। सध्या प्रत्येक घडामोड ही टिपली जाते, कारण मुख्यमंत्री कोण होणार हा निर्णय शेवटी अमित भाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। अशा काळात त्यांना जे भेटायला जाणार निश्चित त्याची बातमी होणार, आणि अशात आज हे मुरलीधर मोहोळ त्यांना भेटायला गेले। सदिच्छा भेट जरी असली, त्यांनी स्वतःच त्याचे फोटो ट्विट केलेत अमित भाईंच्या भेटीचे, पुष्पगुच्छ दिल्याचे, आणि सदिच्छा भेट सांगितले। इलेक्शनच्या तोंडावर आम्ही अमित भाईंना ही सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, मार्गदर्शन घेतलं असं लिहिलेलं आहे। पण अर्थात वरकरणी जरी हे ज्याला आपण सदिच्छा भेट वाटत असली तरी त्याच्यात चर्चा झाली नसणार असं कोणीच ठामपणे सांगू शकत नाही। आम्ही स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ते उपलब्ध होऊ शकले नाही, कदाचित मंत्रालयातच दिसतात। आणि त्यामुळे ह्या भेटीत नेमकं काय झालं याशी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मग ह्या भेटीत अमित भाईंना काही निरोप घेऊन गेलेत का एकनाथ शिंदे गटाचे किंवा भाजप इथल्या प्रदेश भाजपचा मुरलीधर मोहोळ, याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली। मग मुख्यमंत्री खरंच बिहार पॅटर्ननुसार होणार आहे का, भाजप तसं परमिशन देणार आहे का? कारण यापूर्वी भाजपनं स्वतःचे 105 आमदार असतानाही एकनाथ शिंदेंना केवळ 49 आमदाराच्या जोरावर मुख्यमंत्री केलं आहे राज्याचं। मग त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा 1 वर्षासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार का देवेंद्र फडणवीस सीएम होणार, हे शेवटी अंतिम निर्णय हे भाजपचं केंद्रीय नेतृत्व म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित भाईच घेणार आहेत। अशा पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळं, मुरलीधर मोहोळ त्यांना भेटल्यामुळे आणि त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केल्यामुळे, अर्थात बैठकीत चर्चेत काय झालं याचा अद्याप अधिकृत तपशील आला नसला तरी याच्यावरनं ह्या मुद्द्यावरनं चर्चा झाली नसणार असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही। त्यामुळं प्रदेश भाजपचा काही निरोप घेऊन अमित भाईंकडे मुरलीधर मोहोळ गेलेत का याची खरं तर तपासणी केली पाहिजे। आपण ती करूच बातमीच्या पातळीवर, पण या निमित्तानं मुख्यमंत्री कोण होणार या संबंधी चर्चांना उधाण आलेलं आहे। अनेक तर्कवितर्क राबवले जात आहेत, त्यामुळे या चर्चेत काय होतंय नेमकं पुढं, आणि मुख्यमंत्री कोण होतंय, शिंदेंना संधी मिळते की फडणवीसच भाजपलाच ती संधी मिळते हे पाहावं लागेल। मंत्री किती असावेत त्याचं सूत्रही ठरलेलं आहे, फॉर्म्युलाही ठरलेला आहे। प्रत्येक 7 आमदारामध्ये एक मंत्री, अशा नियमानुसार एक कोणी म्हणताय 6, कोणी म्हणताय 7, ते निकष लावले तर भाजपला 7 असतील तर 19-20 किंवा 6 असतील तर 25-26, मग शिंदे गटांना
एक 15 ते 19, अजित पवार गटांना 6 ते 7 किंवा 7 ते 9 अशी सगळी मंत्रिपदं मिळू शकतात. मग महत्वाची खाती कोणाला मिळणार याचं शेवटी वाटप हे दिल्लीतच होणार आहे. तिन्ही मंत्री लवकरच हे तिन्ही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिघही अमित भाईंना जाऊन भेटतील. त्यात ही अंतिम चर्चा होईलच. पण त्याच्या आधी मुरलीधर मोहोळ अमित भाईंना भेटल्यामुळं या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे आणि मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा पुन्हा एकदा नव्याने रंगू लागलेल्या आहेत. मग मुरलीधर मोहोळ या बैठकीमध्ये या चर्चेमध्ये काही दुवा ठरतायत का याची चर्चा खरं तर होईलच. पण अर्थात त्याचविषयी अधिकृत तपशील सांगणं सध्या तरी मुश्किल आहे. पण पुन्हा एकदा या निमित्ताने मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे युवा खासदार आहेत ते चर्चेत आलेले आहेत. थेट अमित भाईंशी भेटल्यामुळं मग या चर्चेत त्यांना काही जबाबदारी मिळालेली आहे का? प्रदेश भाजप आणि दिल्ली नेतृत्व भाजपचं यांच्यामध्ये काही निरोपांची देवाणघेवाण करण्याचं हे तपासलं जाईल. पण मला तरी सध्या तसं वाटत नाही एक इलेक्शनचा, कारण पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे होती आणि अमित भाईंनी स्वतः 4 सभा घेतल्या होत्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मग इचलकरंजी असेल, कराड असेल, तिकडं शिराळा असेल आणि सांगली शहर अशा 4 ठिकाणी आणि स्वतः नरेंद्र मोदींनी सोलापूर आणि पुण्यात अशा 2 आणि विशेष म्हणजे या 6 ठिकाणचे पहिल्यांदा भाजपचेच आमदार निवडून आहे. नाही तर यापूर्वी काय होतं आरोप भाजपवाले शिवसेनेवालेच आरोप करायचे, तिथं मोदी सभा घ्यायची, तिथं आमदार पडतात भाजपचे. पण यावेळेस तसं झालेलं नाही. यावेळेस महायुतीची लाट होती आणि या लाटेमध्येच भाजपच्या अक्षरशः 130-135 जागा निवडून आल्यात. शिंदे गटांनाही 40-45 आणि इकडं अजित पवार गटाला म्हणजे जवळपास तो 220च्या पुढे आकडा गेल्यामुळं मग अगदी ज्याला आपण पाशवी बहुमत म्हणू, अगदी थोडं उपासात्मक बोलायचं झालं असं पाशवी बहुमत महायुतीकडे असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा खरं तर एक औपचारिकता आहे. पण शेवटी ठरवायचं कोणी हे ठरवणार तर ऑब्व्हियसली अमित भाई मोदी भाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई. पण ह्या तिन्ही इच्छुक आहेत. उघड आहे भाजपच्या कार्यकर्त्यांवरती आम्ही किती वेळा त्याग करायचा, मागच्या वेळेस त्याग केला की शिंदेसाठी, आता आम्ही त्याग करू शकत नाही. फडणवीस यांनाच दिला जावं जाहीरपणे बोलू लागलेत फडणवीसांच्या सगळे चाहता वर्ग, सगळे आमदार. त्यामुळं भाजप त्या नेमकं पुन्हा त्यागाची भूमिका येऊन शिंदेंना देणार की देवेंद्र फडणवीसांना सीएम बनवणार पण सत्ता भाजपची असणार. पण जसं फ्री हँड शिंदेंना यापूर्वीच्या टर्ममध्ये मिळाला तसा या टर्ममध्ये मिळणार का याबाबत अनेक शंका आहेत. कारण आता भाजप प्राबल्य म्हणून एकदम प्रबळ पक्ष म्हणून पुढेलेला आहे. 100च्या पुढं जे सुरुवातीला वाटत होतं स्पष्ट बहुमत मिळणार नाही पण त्याच्याही पुढे गेलाय. म्हणून मुख्यमंत्री हा भाजपचा होईल की शिंदेंना संधी मिळणार की अजित पवारांना अगदी थर्ड पर्सन म्हणून हेही पाहायचंय. कारण भाजप काही करू शकतं. भाजपच्या नेतृत्वाची कोणीच काही गॅरंटी म्हणजे अनप्रेडिक्टेबल निर्णय घेतात ते. मग आपल्याला मध्य प्रदेशचं उदाहरण देत आहे. शिवराज सिंगनी ह्याच लाडली बहीण योजनेवर तिथं सत्ता आणली पण ऐनवेळी शिवराज सिंगना सांगितलं गेलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना कहू तुम्ही केंद्रात या. मग तसं तर काही महाराष्ट्रात होणार नाही ना. पुन्हा शिंदेंना संधी मिळणार कारण मराठा फेस आहे, पुन्हा अजित पवार आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीसांना संधी मिळावी अशी भाजप कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. कारण गेली 5 वर्ष त्यांना ते पद हुलकावणी देत आहे आणि म्हणूनच ही संधी मिळावी असे सगळे कार्यकर्ते. मग तो निरोप घेऊन तर मुरलीधर मोहोळ गेले नाहीत ना. कारण मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस यांच्याही अतिशय निकटवर्ती आहेत. किंबहुना त्यांच्या कनेक्शनमधूनच ते केंद्रात मंत्री बनलेत असंही बोललं जातंय. त्यामुळं तो काही निरोप घेऊन गेले नाहीत ना मुरलीधर मोहोळ अमित भाईंकडे. तेच आता पाहायचं आगामी काळात ते स्पष्ट होईल. पण या निमित्ताने ह्या भेटीमुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार राज्याचं या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेले. यासंबंधी जे काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला सातत्याने वारंवार दाखवतच राहू. तोपर्यंत पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.